नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे. आज या ठिकाणी आळंदीतून आमच्याकडे बाबा आले होते. आमच्या आळंदीच्या कॅम्पमध्ये बाबांनी 5 दिवस त्या ठिकाणी शिबिरामध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळेस त्यांना मणक्याचा आणि गुडघ्याचा खूप त्रास होता आणि शिबिरानंतर खूप चांगलं त्यांना बरं वाटलं आणि फॉलोअपसाठी पुन्हा ते आमच्या हॉस्पिटल म्हणजे चिखली बुलढाणा जिल्हा या ठिकाणी आमचं गंगे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आले आणि आताही त्यांनी पूर्ण 7 दिवसाचा कोर्स आमचा जो होता तो पूर्णतः कंप्लीट केला आणि खूप चांगला आराम त्यांना त्या ठिकाणी मिळाला. आपण त्यांनाच विचारूया त्यांची प्रतिक्रिया आपल्या हॉस्पिटल बद्दल आणि आपल्या ट्रीटमेंट बद्दल. तुमचं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना. हॅलो, मी संभाजी विरकर, आळंदी येथून आलोय. बरं, तुम्हाला काय त्रास होता पूर्वी म्हणजे माझं स्पाईनचं ऑपरेशन झालेलं कधी झालं होतं ते? 1917 साली. 1917. तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की स्पाईनचं ऑपरेशन जरी झालं तरी सुद्धा जर आपली जीवनशैली ती जर बदललेली तर परत सुद्धा तो त्रास तसा तसा होतो आणि आपल्याकडे पर्याय उरत नाही. परंतु आपल्या आयुर्वेद आज आपण आपली जी न्यूरोथेरपी आहे, जे ऍडव्हान्स पंचकर्म आहे, त्यांना आपण ऑपरेशन तर टाळतोच आणि परत त्रास तो होत नाही. तर आपण ऑपरेशन नंतर सुद्धा आपल्या मणक्याची काळजी घेतली पाहिजे. बरं, नंतर काय त्रास सुरू झाला मग तुम्हाला? सुरुवातीला जसं सर मला बसता येत नव्हतं. ओके. हे ओके. हे त्याच्यानंतर मग एक असं घरगुती इलाज केला तुम्ही तिकडं पुण्यामध्ये? ते पण नाही राहिलं. बरं, मग तुमच्या फेसबुक ॲडवरून मला पत्ता मिळाला, म्हणजे शिबिराचा पत्ता मिळाला. समज. मग माझ्याच एरियात असल्यामुळं मग चला पाहू आपण काय होतं. एवढे पैसे खर्च केले म्हणून तुम्ही शिबिरात आले आमच्याकडे. एका दिवसासाठीच आले होते तुम्ही, पण नंतर आराम पडल्यामुळे कंटिन्यू 5 दिवस आमच्याकडे तुम्ही ट्रीटमेंट घेतली असं मला आठवतं त्या ठिकाणी. आणि तिथं कसं वाटलं तुम्हाला? तिथं त्यावेळेस मला सर असं वाकडा पाय पडायचा, असं चालताना वाकडा पाय पडायचा. त्यांचं अलाइनमेंट चेंज झालेलं होतं. त्याच्यामुळे काय झालं सर, त्या 5 वर्षाच्या ट्रीटमेंटमुळे सरळ चालायला लागलो आणि राहिल्यानंतर थोडंसं राहिलं होतं ते इथं पूर्ण करायला लागलो. ओके. आता कसं तिथल्या आणि इथल्या ट्रीटमेंट मध्ये किती फरक आहे? बराचसा फरक आहे. भरपूर. या ठिकाणी आपण जाणूधारा केली, तुमची कटिबस्ती केली, सगळं शिरोधारा सुद्धा करून घेतलं, लीज थेरपी केली, रक्तमोक्षण केलं, भरपूर ट्रीटमेंट आपण या ठिकाणी. आता कसं वाटतं तुम्हाला? आता एकदम नॉर्मल वाटतंय. आता अजून हे तुम्ही दिलेले जे औषध मेडिसिन ते घेतल्यानंतर अजून चांगला फरक जाणवेल. ओके. पण आता जो पहिला त्रास होता किंवा कमरेचा तो अब्सोल्युटली बऱ्यापैकी चांगला आज तुम्हाला वाटू लागला. 80-90% चांगलाच झाला आणि ते राहिलेले 10% मेडिसिन. असे जे पेशंट असतील ज्यांना मणक्याचा त्रास असेल, नंतर गुडघ्याचा त्रास असेल किंवा एव्हीएनचे पेशंट तुम्ही भरपूर बघितले आपल्याकडे, एव्हीएनचे कुठून पेशंट येतात, तर अशा रुग्णांना काय सांगाल तुम्ही? अशा रुग्णाला एकच सांगेन, पंढरी सरांचं जे हॉस्पिटल आहे, गंगा हॉस्पिटल, त्या ठिकाणी तुम्ही अवश्य एक वेळ भेट द्या किंवा त्यांचे कॅम्प गावोगावी असतात. शहरांच्या ठिकाणी पुणे असतं, इतर जिल्ह्यात पण राहतात. तुम्हाला जे जवळ पडेल त्या ठिकाणी अवश्य भेट द्या. ओके. बरं, उलट चालण्याचा किती फायदा झाला तुम्हाला? मी जे तुम्हाला टेक्निक खूप चांगला फायदा झाला. चांगला, एकदम चांगला. जे आमचा व्हिडिओ बघत असतील की जेव्हा आमचे फॉलोअर्स असतील त्यांनी नक्की तुमच्या घरी जर कोणी आई वडील असेल आणि जे गुडघ्यात त्रस्त असतील, ते सोपं एक औषध मी नेहमी सांगत असतो, उलट चाललं पाहिजे. त्यांना आपल्या ज्या झीज झालेली ती बऱ्यापैकी कमी होऊन पेन कमी होतो आणि गुडघे मोकळे होतात चालण्यासाठी. तरी हा व्हिडिओ अशा गरजू रुग्णांपर्यंत जरूर पोहोचवा जे मणक्याच्या आजाराने त्रस्त असतील किंवा ज्यांचं ऑपरेशन होऊन सुद्धा परत त्रास होत असेल, तसेच गुडघादुखी असेल, आमवत असेल, संधिवात असेल, मायग्रेन असेल, तर अशा सगळ्या याच्यावर आपल्या गंगा हॉस्पिटल अतिशय माफक दरात आपण पूर्ण आयुर्वेदिक न्यूरोथेरपी, पंचकर्म, विद्यकर्म, अग्निकर्म अशा विविध पद्धतीचा अवलंब करून अतिशय चांगला प्रभावी उपचार आपण करतो. तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. धन्यवाद. जय आयुर्वेद.